eyes in the sky, gazing far into the night. I raise my hand to the. चला मित्रांनो, आजच्या व्लॉग 12 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी चाललेलो आहो नरनाळा किल्ला बघण्यासाठी, आणि नरनाळा किल्ल्याचा काय इतिहास आहे याच्यावर आपण एखादा व्लॉग काढणारच आहोत. ते जे दिसते तुम्हाला मित्रांनो पुढे, तिथे आहे आपला नरनाळा किल्ला, जो की सातपुड्या पर्वतावर आहे. चला मित्रांनो. काय काय असते लागेल पाहिली नाही नाही पाहिलीच नाही. आता हायवे लागा नाही. आता आम्ही मित्रांनो मेळघाटच्या इकडे चाललेलो आहो, आणि मेळघाट टायगर रिझर्व इकडे चाललेलो आहो मित्रांनो आम्ही. तुम्ही बघू शकता इकडे पुढे सातपुड्या पर्वत आपल्याला दिसून राहिला. आपल्या अकोट पोपटखेट रोडला आहो मी सध्या मित्रांनो, आणि तुम्ही बघू शकता इकडे खूप चांगलं असं वातावरण आपल्याला बघायला मिळते. आपल्या इकडे काही नाही, फक्त सोयाबीन, तूर, पराठी, पण इकडे बरंच काही आपल्याला बघायला मिळते. आणि आम्ही आज चाललेलो आहोत सध्या. इथं बिरसा मुंडांना खूप मानतात मित्रांनो, कारण की त्यांचा आदिवासी लोकांचा देवच आहे. But it's no use, 'cause you can't stop it from shining through. सध्या मित्रांनो आम्ही सातपुड्या पर्वतमध्ये आलेलो आहो. सातपुड्या पर्वतमध्ये आलो म्हणजे सातपुड्या पर्वतच्या जवळ चाललेलो आहो मित्रांनो सध्या आम्ही. तुम्ही बघू शकता इकडे फार्म हाऊस आहेत लोकांचे. खूप खूप चांगलं वातावरण, एक नंबर मनसोक्त असं वातावरण आपल्याला बघायला मिळते. आणि तुम्ही बघू शकता इकडे पुढे रस्ता एक नंबर आहे, आणि आजूबाजूला सगळे सागाचे झाडच आहेत, कारण की इथे सगळे सागाचे झाडं होते. आणि इथे खूप वर्षाआधी ज्वालामुखी झाली होती, म्हणजे ज्वालामुखी फुटली असेल आणि तिथून हा पहाड तयार झाला असेल असं सांगण्यात येते. आणि नरनाळा किल्ल्याचा इतिहास काय आहे याच्यावर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे आपल्या व्लॉग 12च्या सुरुवातमध्ये, की याच्यावर आपण नक्की एक व्लॉग बनवणारच आहोत मोठा, की जेणेकरून नरनाळा किल्ल्याचा इतिहास आपल्याला नक्की बघायला मिळेल, जो की आपल्या सातपुड्या पर्वतावर आहे, जो की आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये येते. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पहाडच पहाड आपल्याला दिसून राहिले. असे 7 पर्वतच्या रेंजेस आहेत, आणि म्हणून त्यांना सातपुड्या पर्वत म्हणत असेल असं मला वाटते. असं वाटते आणि असंच आहे. तर हे बघू शकता वातावरण मित्रांनो, काय दिसतंय राव. अरे रे, एक नंबर वातावरण आहे मित्रांनो. आता चाललो आम्ही जवळजवळ. तुम्ही बघू शकता इथं खूप सारे गावं आहेत लहान लहान, जे की आदिवासी जातीचा खूप मोठा जनसमुदाय आपल्याला इथे बघायला मिळते. चला मित्रांनो. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you, for you, for you, for you, for you. तर फायनली मित्रांनो आम्ही सध्या आत आलेलो आहो सातपुड्या पर्वतमध्ये, एकदम पायथ्याशी आहे त्याच्या. आणि तुम्ही बघू शकता इथेच पुढे नरनाळा किल्ला आहे, तो दिसते तिथं. आणि एक नंबर वातावरण आहे मित्रांनो इथे. आणि आम्ही आत तर काही चाललो नाही, कारण की पूर्ण परिवार असल्याशिवाय इथं काही मजा येत नाही. आम्ही फक्त जस्ट व्हिज्युअलाइज करण्यासाठी, बघण्यासाठी आलो होतो दुरून. तर एक नंबर वातावरण आम्हाला इथं खालीच या नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी बघायला मिळालं. मी, बजरंग मामा, प्रथमेश दादा आणि तिघच जण आलो होतो आम्ही.
आणि उद्या बघू आपण, जर का कोणी येत असेल तर जाऊ आम्ही, नाहीतर नाही. तर मित्रांनो, आम्ही तर काही गेलो नाही, परंतु आता आम्ही चाललो वापस. आणि वापस जाता जाता सुद्धा आम्ही नरनाळा किल्ल्याच्या इकडेच बघून राहिलो, पण आम्ही काही जाऊ नाही शकलो कारण की गेट बंद होतं. त्याच्यामुळे आम्ही काही जाऊ नाही शकलो आणि आम्ही वापस चाललो आता मित्रांनो अकोली जागीरला. कारण की अकोली जागीरला श्री संत गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीला पाणी लावलं होतं आणि तेच बघण्यासाठी आम्ही तिघंजणं चाललो होतो डायरेक्ट आता अकोली जागीरला. तर चला मित्रांनो, भेटूया अकोली जागीरला. फायनली मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत सध्या अकोली जागीरला, जिथे की मी खूप जवळपास 7 ते 8 वर्षानंतर आलेलो आहो. सर्वात आधी आत गेलो तर इथं खूप असं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलेलं आहे. श्री संत गजानन महाराजांचं सुद्धा मी दर्शन घेतलेलं आहे आणि श्रींचं सर्व जीवन प्रवास आपल्याला इथे छायाचित्राच्या आधारावर दिसून येते. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, खूप सुसज्ज आणि सुंदर चांगलं असं वातावरण आपल्याला बघायला मिळते. मन खूप प्रसन्न होते मित्रांनो इथं आल्यानंतर. तुम्ही बघू शकता इथे, आणि खूप वर्षानंतर आलो होतो तर हीच ती विहीर आहे तिचे आपल्या श्री संत गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीला पाणी लावलं होतं. आणि मामा, मी आणि प्रथमेश दादा आम्ही तिघेजणं जेवलो मित्रांनो. सध्याच मावशीने डबा केला होता आणि 1 नंबर जेवण केलं होतं मित्रांनो आम्ही. तर चला मित्रांनो, भेटूया. तर मित्रांनो, आता चाललो आम्ही धरण बघण्यासाठी, जे की आपल्या अकोली जागीर आणि सातपुडा पर्वतच्या मनात आहे. तर चला मित्रांनो, आम्ही चाललेलो आहोत आता धरण बघण्यासाठी. पोपटखेडचं धरण आहे म्हणते हे. तर कसं आहे चला पाहून घेऊ. तुम्हाला चला दाखवतो, एक नजारा दाखवतो फक्त काय आहे हे बघा. तिकडे पुढे सातपुडा पर्वत आहे आणि मनात नदी, आणि इकडे आपल्या अकोली जागीरची श्री संत गजानन महाराजांची विहीर. अरे, असं वातावरण आपल्याला कुठं बघायला मिळते का मित्रांनो? नाही. तर हे वातावरण बघण्यासाठी मी आलो होतो मित्रांनो. हेच वातावरण तुम्ही बघू शकता. काय डोंगर दिसते इथून, काय पाणी आणि काय नजारा. 1 नंबर वातावरण आहे भावांनो, 1 नंबर. तर चला मित्रांनो, आजच्या व्लॉग 12 मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.